तुमचं फक्त 30 सेकंदामध्ये डिस्चार्ज होते का सेक्स करत असताना, किंवा तुमचा सेक्स करण्याचा कॉन्फिडन्स गेलाय का, तुम्हाला भीती वाटते का, त्यालाच परफॉर्मन्स एन्झायटी असे म्हणतात. तुमची पत्नी तुम्हाला वारंवार चिडते का तुमच्यावरती की तुम्हाला जमतच नाही, इतक्या लवकर डिस्चार्ज होता, माझं तुमच्याकडून भागतच नाही, आणि त्याच्यामुळे ती तुम्हाला धमक्या देते, तुम्ही खूप डिप्रेस झाल्यासारखं वाटते, तुम्हाला गिल्ट फील होते की यार मी किती चुका केल्या, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त तरुणांच्या हितासाठी हा व्हिडिओ कोणासाठी आहे, ज्या तरुणांना कसल्याही प्रकारचा BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम किंवा कसल्याही प्रकारचं फिजिकल मेडिकली त्यांना प्रॉब्लेम नाही, फक्त त्यांना मेंटल प्रॉब्लेम आहे की त्यांना माहीत आहे की मी आतून पूर्णपणे फिट अँड फाईन आहे, मी योगा करतो, प्राणायाम करतो, जिम करतो, रनिंग करतो, योग्य प्रकारचा डाएट घेतो, तरी पण माझा सेक्स प्रॉब्लेम आहे, मी अर्ली डिस्चार्ज होतो, अगदी 30 सेकंदामध्ये डिस्चार्ज होतो, 1-2 स्ट्रोक मारले की डिस्चार्ज होतो आणि मला सेक्स करण्याची भीती वाटते. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यामध्ये अशा प्रकारची एक जगप्रसिद्ध आणि टॉपची टेक्निक सांगितलेली आहे, ज्याच्यामुळे तुमचा सेक्स टायमिंग हा 30 सेकंदावरून 40 मिनिटापर्यंत सुद्धा जाऊ शकतो, किंवा तुम्ही ठरवाल तोपर्यंत, त्याला काय म्हणतात, तुमच्या वीर्यावरती नियंत्रण येईल आणि तुम्ही ठरवाल तोपर्यंत तुम्ही सेक्स करू शकाल. अगोदर काय चुकतंय आपलं हे महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण नक्कीच तुमच्या सुखी संभोग आयुष्यासाठी तुम्ही हा बघायला पाहिजे. जर हा व्हिडिओ महिलांपर्यंत पोहोचला असेल तर तो म्हणजे नवऱ्यासोबत तिने बघावा, जर एखाद्या पतीकडे गेला असेल तर तिने पत्नीसोबत, दोघांनी पती पत्नींनी सोबत व्हिडिओ बघावा, म्हणजे तुमच्यामध्ये गैरसमज होणार नाहीत आणि तुम्ही जी टेक्निक कराल ती योग्य प्रकारे फॉलो होईल आणि तिचे तुम्हाला रिझल्ट मिळतील. तर टेक्निक अशी थोडी लॉंग आहे, परंतु केली तर खूप फायदे आहेत, तुमच्या दोघांनाही खूप आनंद येईल. तर काय आहे, आपल्या सेक्स करण्याची चुकीची पद्धत काय आहे की इरेक्शन आलं नवऱ्याला, त्याला लगेच तो पॉर्न व्हिडिओ नाही एखाद्या रील्स बघत असतो सेक्सची, आणि लगेच इरेक्शन आलं की तिचे कपडे काढायचे, आतमध्ये पेनिट्रेट करायचं आणि 2, 4, 5, 15, 20 स्ट्रोक मारले की लगेच डिस्चार्ज होते, असे मला तरुणांचे मेसेज येतात, त्यांनी त्यांचं प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे. तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. काहीतरी अगोदर एक वात्सायनाच्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की वात्सायनानं संभोगाच्या अगोदर ज्या गोष्टी करतात त्याला पूर्वक्रीडा, म्हणजे आजच्या आधुनिक भाषेमध्ये त्याला फोरप्ले म्हणले गेले. फोरप्लेमध्ये त्यांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर संभाषण, म्हणजे सेक्सी टॉक, डर्टी टॉक सांगितलेलं आहे की तिच्याविषयी, तिच्या शरीराविषयी, तिच्या संभोगाविषयी टॉन्टिंग करावी, तिला बोलावं की मला तुझं हे आवडतं, तुझं ते आवडतं, तुला मी संध्याकाळी अशा प्रकारे करणार आहे, तशा प्रकारे करणार आहे, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलणं रंगू शकता. त्याला म्हणतात सेक्स टॉक, म्हणजे डर्टी टॉक, त्याला संभाषण असे म्हणतात, किंवा तिच्याविषयी प्रेम व्यक्त करणं, हे काहीही असू शकते. आणि दुसरा असतो स्पर्श. पुरुषाने जितका हळूवार स्पर्श करता येईल किंवा तिला आवडेल असा स्पर्श करता येईल तसा स्पर्श करावा. तिच्या हातानं तिला टावलावं, तिच्या संपूर्ण अंगावरती असे कामकेंद्र असतात, जिथं जिथं तुम्ही स्पर्श कराल, म्हणजे तिला हलकी हलकी मसाज कराल, ते चोळाल, तिला दाबाल, तिचे नितंब, तिचे स्तन, पोटऱ्या, मांड्या, तिचे जे काही तुम्हाला तिच्याविषयी करा वाटेल तेवढं हळूवार, तिला आवडेल अशा पद्धतीनं स्पर्श करावा, म्हणजे तिला असं उत्तेजित करावं की तिच्या आगामध्ये अशी आग लागली पाहिजे. आणि दुसरं आहे त्याच्यानंतर चुंबन, म्हणजे जे हातानं ज्या गोष्टी केल्या त्या ओठ हातापेक्षा बी नरम आहेत, म्हणजे ओठाने तिला स्पर्श करावा. अशा ठिकाणी तिला चुंबनं घ्यावेत की ती अक्षरशः पागल झाली पाहिजेत की मी काय करून, कधी नाही, कधी सेक्स करता, कधी आतमध्ये घालता, असं तिला अगदी पागल केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर एकदम कॉन्फिडंटली, जबरदस्त तिला विश्वास वाटेल की हा खरा मर्द पुरुष आहे, आणि तुमच्यामध्ये तुमच्या हार्टबीट ज्या वाढलेल्या आहेत त्या शांत रिलॅक्स होतील. जे तुम्हाला भीती वाटते, परफॉर्मन्स एन्झायटी, त्याला म्हणतात जादूगी छप्पी, म्हणजे त्याला आलिंगन, तिला असं जवळ घेऊन रिलॅक्स पडावं. आणि जेव्हा ती म्हणेल, वेगवेगळं काही सांगितलं वाचायला की पाठीमागून आलिंगन, समोरून आलिंगन, तिच्या नितंबाला, तिच्या स्तनाला वेगवेगळ्या प्रकारचे स्पष्ट, वेगवेगळ्या प्रकारचे दबाव, मसाज, अशा प्रकारच्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. जसं तुम्हाला जे काही सुचेल फोरप्लेमध्ये त्या गोष्टी कराव्या, असं भरपूर वेळपर्यंत कराव्या. आणि जेव्हा ती अशी पूर्णपणे ओली होईल आणि म्हणलं की आता मला सहन होत नाही, तुम्ही आतमध्ये घाला, तेव्हा अशा वेळेस 2दा-3दा म्हटल्यानंतर पुरुषाने तोपर्यंत संयमी राहायचा आहे. यामध्ये पुरुषांचा संयम खूप महत्त्वाचा आहे. आणि चुकीची गोष्ट काय करते, पुरुषच अगोदर गरम होतात तिच्या अगोदर, आणि काही तर आतमध्ये घालायच्या अगोदरच डिस्चार्ज होतात. ही अत्यंत गरमीचं लक्षण आहे, त्याला हायपर सेन्सिटिव्हिटी असे म्हणतात. आपलं हे जे शिश्नमुंड आहे, या शिश्नमुंडाला या ठिकाणी अशा भरपूर नर्व्स असतात की जे डोक्यापासून निघलेल्या ज्या पूर्ण ज्या
नसनाड्या आहेत त्या केशवाहिन्या ते या ठिकाणी त्यांचा गुच्छ असतो आणि जेव्हा तसं तुम्ही त्या गरम योनीवरती आतमध्ये घालता तेव्हा या ठिकाणी असं गेल्या गेल्या ही जी गरमी आहे ती मेंदूपर्यंत जाते आणि ते गरमी सहन होत नाही आणि लगेच मेंदू ते डिस्चार्ज करतो. तर ती हायपर सेन्सिटिव्हिटी जाण्यासाठी हा प्रयोग आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा ती आत घालामध्ये तिची योनी नॅचरली जेव्हा अशी मोठी होईल तेव्हा आतमध्ये हळूवारपर्यंत लिंग घालायचं आहे आणि बाहेरच्या बाहेरच अगोदर स्ट्रोक मारायचे आहेत. म्हणजे जी योनीची गरमी आणि लिंगाची गरमी ही दोन्हीची समान झाली पाहिजे, दोन्ही एकमेकांना कम्फर्टेबल झाले पाहिजेत. नाहीतर योनीची गरमी जास्त आणि लिंग थंड असं जमत नाही. म्हणून तोंडावरती लिंग ठेवायचं, आरामशीर आतमध्ये घालायचं आणि मग धीरे 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 स्ट्रोक मारायचे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की पॉईंट ऑफ नो रिटर्न म्हणतात त्याला, की आता काही वेळानंतर मी डिस्चार्ज होणार आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ते कळण्यासाठी एक वेगळी टेक्निक असते. तेवढी तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता असली पाहिजे, तेवढी तुम्ही शांत, रिलॅक्स, कम्फर्टेबल असली पाहिजेत की मी आता काही वेळानंतर डिस्चार्ज होणार आहे, माझ्या शरीरामध्ये ते व्हायब्रेशन सुरू झालेले आहेत वीर्य डिस्चार्ज होण्याचे. तेव्हा तुम्ही अगोदर थांबलं पाहिजेत. आणि हे जे याला म्हणतात स्टार्ट केलं आहे त्याच्यानंतर तुम्ही थांबले, याला म्हणतात स्टॉप. आणि त्याच्यानंतर स्क्विज म्हणजे लिंग बाहेर काढून जे हे जे शिश्नमुंड आहे हे अशा प्रकारे या ठिकाणी दाबायचं आहे. खालून हे आहे हे दाबलेलं आहे अशा प्रकारे. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं 10 मनेपर्यंत मोजायचं आहे आणि त्याच्यानंतर सोडून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर फोरप्ले करायचं आहे की हे जे लूज जे टाईट झालं होतं ते थोडं लूज होईल. म्हणजे काय, जे वीर्य जे बाहेर यायला सुरुवात झालं होतं, ज्या वीर्यनाड्या ज्यांना वीर्याला बाहेर आणून ओतत होत्या ते परत रिटर्न जाईल जागेवर, ते थोडंफार थांबेल. आणि त्याच्यानंतर फोरप्ले करायचा, परत इरेक्शन आलं. याच्यासाठी यामध्ये महत्त्वाचा रोल पत्नीचा आहे बरं का. हा काही एकट्या पुरुषाने करायचा विषय नाही, दोघांनी सुद्धा एकमेकांना सहाय्य करून ही क्रिया करायची आहे. त्याचं नाव आहे संभोग. आणि त्याच्यामुळं ही स्त्रीनं समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की पुरुषाला जर काही सेक्शुअल प्रॉब्लेम झाला असेल तर तो त्याच्या मेंटल प्रॉब्लेममुळे झाला असेल, कामाच्या ताणतणावामुळं, दबावामुळं झाला असेल, काही त्यांच्या तब्येतीचा प्रॉब्लेम असेल, तर हे सर्व काही तो त्या स्त्रीसाठी, कुटुंबासाठीच करतोय. त्यासोबत त्याला असे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे एका समजदार स्त्रीनं, आदर्श स्त्रीनं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक असते. आणि मग अशानंतर परत इरेक्शन आलं की परत आतमध्ये घालायचं आणि त्याच्यानंतर परत स्ट्रोक मारायचे. असं करायचं. आणि जेव्हा तुम्हाला असं कळेल की आता मी थोड्या वेळानंतर परत डिस्चार्ज होणार आहे तेव्हा परत बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर परत ते दाबायचं आहे, फोरप्ले करायचं आहे, परत इरेक्शन येऊ द्यायचं, परत असं करायचं. या गोष्टीमध्ये प्रचंड आनंद येतो. ज्यांनी ही क्रिया केलेली आहे ते मला मेसेज करून सांगतात की सर तुम्ही सांगितलेली गोष्ट खरंच खूपच जबरदस्त आनंदी वाटते. आणि या गोष्टीत खरंच संभोग हा जितका जास्त वेळ चालेल, जितका लॉंग टर्म चालेल, तितका आपल्याला आपला आनंद वाढत असतो. आणि ही आनंद घेण्याची टेक्निक आहे स्टार्ट, स्टॉप आणि स्क्वीज टेक्निक. या जगातल्या टॉपच्या शास्त्रज्ञांनी ही तरुणांना सांगितलेली टेक्निक आहे, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. असं पहिल्या दिवशी 5 वेळा स्टार्ट स्टॉप टेक्निक करायची. जेव्हा स्त्री डिस्चार्ज होईल तोपर्यंत तिच्यासोबत फोरप्ले करायचा आहे. जर तुमचं काही कारणास्तव जर का डिस्चार्ज झालं जर असेल तर तिचंसुद्धा डिस्चार्ज करून द्यायचं आहे तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर दोघांनीही जवळजवळ झोपायचं. असं काही दिवसानंतर हे टेक्निक, हे जे आवर्तन आहे तर रिपिटेशन हे वाढवत न्यायचे, 10-15 पर्यंत न्यायचे. आणि त्याच्यानंतर नक्कीच तुमचा संभोगाचा टाईम वाढेल. जर काही क्रिटिकल प्रॉब्लेम असेल, शरीरात अशक्तपणा असेल, जर सेन्सिटिव्हिटी खूप जास्त असेल तर त्याला काही औषधींचा आधार घ्यावा लागतो, काही मार्गदर्शन कन्सल्टिंग आवश्यक असते, तर आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. तुमचं संभोग आयुष्य हे सुख, शांती, भरभराटीचं व्हावं, तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरपूर हॅपीनेस यावा, यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.